नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव YouTube चॅनलवरती म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 10 जुलै 2026 आणि आज चंद्राचे भ्रमण संध्याकाळी 6:45 मेष मधून वृषभ राशीत तर दुपारी 1:15 भरणी नक्षत्रातून कृतिका नक्षत्रात होतात. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र संध्याकाळपर्यंत तुमच्या लग्न भावात आहे, पण 6:45 नंतर चंद्र धनभावात गेल्याने संध्याकाळी पैशाचे नियोजन करावे लागेल. अश्विनी नक्षत्र सकाळच्या सत्रात खिशात पैसे येतील, पण दुपारनंतर कामामध्ये अडचणी म्हणजे स्पीड ब्रेकर येऊ शकतात, थोडी काळजी घ्या. भरणी नक्षत्र शरीराची सकाळची दगदग दुपारनंतर अचानक अनपेक्षित धनलाभामध्ये बदलू शकते, दुपारची वेळ उत्तम आहे. कृतिका नक्षत्र सकाळी नशिबाची भक्कम साथ मिळेल, पण दुपारनंतर थकवा जाणवतोय, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. मेष राशीसाठी उपाय आहे आज अंघोळीच्या पाण्यात 2 थेंब गंगाजल किंवा शुद्ध तीर्थ नक्की टाकावे, मानसिक शांतता लाभेल. वृषभ राशीला संध्याकाळपर्यंत खर्चाचा मीटर फिरत राहील, पण संध्याकाळी चंद्र तुमच्याच राशीत येईल, ज्यामुळे संध्याकाळी तुमची ऊर्जा अचानक फुल होईल. कृतिका नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाचा प्रीमियम सपोर्ट आहे, पण दुपारनंतर मानसिक ताण वाढू शकतो. रोहिणी नक्षत्र सकाळी मित्रांची साथ आणि दुपारनंतर साक्षात भाग्याची दुहेरी साथ मिळेल, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस सुरेख आहे. मृग नक्षत्र सकाळी डेंजर झोन, घाई करू नका, कोणतेही काम काळजीपूर्वक करा, दुपारनंतर मित्रांमुळे रिलॅक्स वाटेल. वृषभ राशीसाठी उपाय आहे आज स्वतःजवळ एक पांढरा रुमाल ठेवावा आणि त्यावर चंदनाचे अत्तर लावावे, नकारात्मकता दूर राहील. मिथुन राशीसाठी संध्याकाळपर्यंतचा लाभाचा भाव चांगला नफा देईल, परंतु संध्याकाळी चंद्र मात्र 12व्या भावात जाणार आहे. रात्री अचानक नको त्या गोष्टींवरती खर्च वाढू शकतो, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. मृग नक्षत्र दुपारी 1:15 पर्यंत डेंजर झोन आहे, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक टाळा, दुपारनंतर मित्रांची चांगली मदत होईल. आद्रा नक्षत्र दुपारच्या आत महत्वाची कामे पूर्ण करा, कारण दुपारनंतर सिस्टीम क्रॅश म्हणजे त्रासदायक कालावधी आहे, आपल्याला आर्थिक त्रास किंवा सामाजिक त्रास जाणवू शकतो. आद्रा नक्षत्र दुपारच्या आत महत्वाची काम पूर्ण करा, कारण दुपारनंतर सिस्टीम क्रॅश म्हणजे धोका आहे, त्यामुळे कोणतेही काम विचारपूर्वक करावे. पुनर्वसू नक्षत्र सकाळी संवादामध्ये एरर येतील, त्यामुळे मतभेद टाळावे आणि वाद करू नये, दुपारनंतर अडकलेली कामे 100% मार्गी लागतील. मिथुन राशीसाठी उपाय आहे आज तुमच्या पाकिटात कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा ठेवावा, पैशाची आवक स्थिर राहील. कर्क राशीला दिवसभर नोकरीच्या ठिकाणी कष्टाचे फळ मिळेल, संध्याकाळी चंद्र लाभाच्या घरात गेल्याने संध्याकाळी मित्रांसोबत रंजक गप्पा रंगू शकतात. पुनर्वसू नक्षत्र सकाळचे वरिष्ठांसोबतचे गैरसमज दुपारनंतर मिटतील आणि कार्यसिद्धी नक्कीच होईल. पुष्य नक्षत्र सकाळी नोकरीत सुरक्षा राहील, पण दुपारनंतर सहकाऱ्यांशी विनाकारण मतभेद टाळा. अश्लेषा नक्षत्र सकाळी कामात अडचणी येतील, दुपारनंतर मात्र ईश्वराचे सुरक्षा कवच आपल्याला मिळते आहे, त्यावेळी दुपारची वेळ उत्तम आहे. कर्क राशीसाठी उपाय आहे आज दिवसभर तांब्याऐवजी काचेच्या किंवा चांदीच्या पेल्यातूनच जलग्रहण करावे, कामाचा ताण नक्कीच कमी होईल. सिंह राशीसाठी संध्याकाळपर्यंत भाग्याची साथ उत्तम राहील, मात्र चंद्र कर्मभावात गेल्याने अचानक तुम्हाला उद्याच्या कामाचे नियोजन करावे लागू शकते. मघा नक्षत्र सकाळचा धनलाभ किंवा फायदा दुपारनंतर खर्चाच्या स्पीड ब्रेकर मध्ये अडकू शकतो, त्यामुळे दुपारनंतर विनाकारण खर्च करू नका. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा आळस 1:15 नंतर अचानक लॉटरीमध्ये बदलेल, त्यामुळे आनंद नक्कीच होईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल आणि संध्याकाळी मात्र प्रवासात दगदग जाणवेल, त्यामुळे प्रवासात जाताना काळजीपूर्वक नियोजन करून जावे. सिंह राशीसाठी उपाय आहे आज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करताना त्यामध्ये एक लाल फूल नक्की टाका, दिवस उत्तम जाईल. कन्या राशीला संध्याकाळपर्यंत अष्टमात चंद्रामुळे कामात अडथळे जाणवू शकतात, पण 6:45 नंतर चंद्र भाग्यभावात जाताना मनावरचे दडपण एकदम दूर होऊन जाईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी भाग्याची साथ मिळेल, पण दुपारनंतर मानसिक ताण वाढू शकतो, थोडं शांत राहा. हस्त नक्षत्र दिवसभर मित्रांची आणि दुपारनंतर नशिबाची डबल साथ तुमच्यासाठी तयार आहे, आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे.
चित्रा नक्षत्र दुपारी 1:15 डेंजर झोन आहे. कायदेशीर बाबी टाळा, थोडी काळजी घ्या. दुपारनंतर मित्रांच्या मदतीने संकट निश्चित टळेल. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना तोंडात एक हिरवी वेलची नक्की ठेवावी. गुप्त शत्रू गप्प बसतील आणि दिवस उत्तम जाईल. तूळ राशीसाठी संध्याकाळपर्यंत जोडीदाराची साथ आणि पब्लिक मीटिंग्स खूप चांगल्या होतील. पण 6:45 नंतर चंद्र 8व्या भावात गेल्यानंतर संध्याकाळी तब्येत अचानक नरम पडू शकते, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. चित्रा नक्षत्र सकाळची डील धोक्यात येऊ शकते. दुपारनंतर परिस्थिती सुधरेल, त्यामुळे महत्वाची कामे दुपारी करा. स्वाती नक्षत्र 1:15 आत महत्वाचे करार पूर्ण करा, नंतर धोका आहे, त्यामुळे काळजी घ्या. विशाखा नक्षत्र सकाळचे वादविवाद दुपारनंतर मिटून नवीन करार 100% यशस्वी होतील. आज दुपारनंतरची वेळ उत्तम आहे. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर मुंग्यांना थोडेसे साखरेचे दाणे टाका. कौटुंबिक गोडवा टिकून राहील. वृश्चिक राशीला संध्याकाळपर्यंत शत्रू आणि नोकरीच्या कटकटींवरती मात करावी लागेल. संध्याकाळी चंद्र 7व्या भावात गेल्यानंतर संध्याकाळची वेळ जोडीदारासोबत अत्यंत मजेत जाईल. विशाखा नक्षत्र सकाळी सहकाऱ्यांशी नेटवर्क इश्यू म्हणजे वाद होऊ शकतात, पण दुपारनंतर विरोधकांवरती मात नक्कीच करा. अनुराधा नक्षत्र सकाळी नोकरी सुरक्षित राहील, पण दुपारनंतर विनाकारण मतभेद टाळावेत. ज्येष्ठा नक्षत्र सकाळी पळापळ होईल, दुपारनंतर मात्र सर्व परिस्थिती एकदम सेफ राहील, त्यामुळे महत्वाची कामे दुपारी करावी. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज उजव्या हाताच्या मनगटावर एक लाल धागा नक्की बांधून ठेवा. विरोधक शांत राहतील. धनु राशीसाठी 6:45 वाजेपर्यंत बुद्धी अतिशय तल्लख चालेल, पण 6:45 नंतर चंद्र 6व्या भावात गेल्याने रात्री अचानक पेंडिंग कामांचे ओझे डोक्यावर किंवा अंगावर पडू शकते, त्यामुळे थोडं शांतीपूर्वक काम करावे. मूळ नक्षत्र सकाळचा बोनस दुपारनंतर आरोग्यावरील खर्चावर बदलू शकतो, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. पूर्वाषाढा नक्षत्र सकाळची दगदग दुपारी अचानक लॉटरी लागण्याने आनंदामध्ये बदलू शकते, त्यामुळे दुपारची वेळ उत्तम आहे. उत्तराषाढा नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाची VIP साथ मिळते, संध्याकाळी मात्र थोडा शारीरिक थकवा जाणू शकतो, तब्येतीची काळजी घ्या. धनु राशीसाठी उपाय आहे, आज अंघोळीनंतर कपाळावरती शुद्ध हळदीचा मंगल टीका नक्की लावावा. निर्णय अजिबात चुकणार नाही. मकर राशीची अवस्था आज दिवसभर घरगुती कामामध्ये जाईल, पण संध्याकाळनंतर चंद्र 5व्या भावात जाताच संध्याकाळी मन एकदम आनंदी होईल आणि अभ्यासामध्ये देखील मन रमेल. उत्तराषाढा नक्षत्र सकाळी घरामध्ये मोठ्यांचे भक्कम पाठबळ मिळते, दुपारनंतर मात्र थोडासा आळस वाढतो, त्यामुळे आराम करावा. श्रवण नक्षत्र घरात मित्रांची आणि दुपारनंतर साक्षात नशिबाची दुहेरी साथ लाभेल. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. धनिष्ठा नक्षत्र 1:15 प्रॉपर्टीचे वाद टाळा. थोडा त्रासदायक काळ आहे, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. दुपारनंतर परिस्थिती रिलॅक्स होईल. मकर राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी लॅपटॉप किंवा काम सुरू करण्यापूर्वी भूमीला स्पर्श करून नमस्कार करा. आपल्याला कामात अडचण येणार नाही. कुंभ राशीला दिवसभर पराक्रमाची आणि धाडसी निर्णयांची चांगली साथ मिळेल. 6:45 नंतर चंद्र 4थ्या भावात गेल्यानंतर संध्याकाळी मात्र तुम्हाला घराची ओढ लागू शकते, त्यामुळे घरगुती सुख चांगले लाभेल. धनिष्ठा नक्षत्र सकाळी प्रवासामध्ये डेंजर झोन आहे, त्यामुळे काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक देखील करू नका. दुपारनंतर मित्रांच्या मदतीने अडथळे दूर होतील. शततारका नक्षत्र दुपारच्या आत महत्वाची कामे नक्की संपवा. अचानक सिस्टीम क्रॅश म्हणजे धोकादायक कालावधी आहे, त्यामुळे दुपारनंतर कोणतेही महत्वाचे काम करू नका. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी संवादामध्ये एरर म्हणजे मतभेद दिसू शकतात, पण दुपारनंतर तुमची कामे 100% यशस्वी होतील. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा खिशात एक तुरटीचा छोटासा खडा ठेवावा. संवादातील अडथळे नक्कीच दूर होतील. मीन राशीचे जातक आज धन आणि बँक बॅलन्स वाढवण्यावरती भर देतील. सायंकाळी चंद्र 3ऱ्या भावात गेल्याने अचानक तुमची हिंमत वाढेल आणि महत्वाच्या कामांमध्ये तुम्ही सहभाग घ्याल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी कुटुंबात गैरसमज होतील, पण दुपारनंतर अडकलेले व्यवहार पूर्ण होतील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी आर्थिक सुरक्षा राहील, पण दुपारनंतर भावंडांशी वाद होऊ शकतो, त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. रेवती नक्षत्र सकाळी बँकेत
बग येऊ शकतात. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार किंवा बँकेच्या व्यवहार काळजीपूर्वक करावे. दुपारनंतर मात्र अडकलेले पैसे सेफ मोडवर आपल्याला परत मिळू शकतात. मीन राशीसाठी उपाय आहे आजच्या जेवणातील पहिली पोळी थोडे साजूक तूप लावून गोमातेला किंवा कुत्र्याला नक्की खाऊ घाला. आर्थिक समृद्धी नक्कीच येईल. चला तर मित्रांनो, हा होता 10 जुलैचा भरणी ते कृतिका नक्षत्राचा आणि संध्याकाळी मेष राशीतून वृषभ राशीत जाणाऱ्या चंद्राचा ज्योतिष गणितावर आधारित एकदम अचूक लेखाजोखा. आज दुपारनंतर तुमच्या नक्षत्रात बदल झाल्यावर तुम्हाला काय अनुभव आला आहे हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्त्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू. उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी फलादेशामध्ये आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.